आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आज आता आपण असं काय करणार आहे, आता रोजचंच काम आहे आपलं. तर मग हा कढीपत्ता तोडून आणलाय, आपलाच आहे, फ्रेश नाही का, एवढं. तर आता बनवतो आमटी. मसाला आहे, कढीपत्ता टाकलाय. दोन चमचेच टाकते, काय कसा होतो तो बघूया ना. आपला काळा मसाला टाकला. तर आयुष्यामध्ये ना जसं दोन चाकं महत्त्वाची असतात. गाडी आहे, गाडीला दोन चाकं, चार चाकं आहे, चार चाकाची तर चार चाकाची, पण दोन चाकं असतात, ती नवरा बायको नाही का. तर ते एक चाक हे झालं तर दुसरं चाक त्याला सांभाळून घेतं. तसंच दुसरं चाक असतं की आपल्या आयुष्यातली दोरी ते ओढत असतं नाही का. आपण एकमेकांची दोरी हळूच प्रेमाने ओढत असतो. दुःख सुख तर आयुष्यात असतात. तसेच दुसरं चाक असतं सासू सुनांचं, असं मला वाटतं की दुसरं हे चाक आहे ते सासू आणि सून जेव्हा सांभाळून घेते तेव्हा घर परिवार चांगला राहतो. तर सासूचं आणि सुनेचं एक वेगळं असं चाक असतं असं मला वाटतं. कारण त्या जेव्हा ह्या चाकामध्ये एकमेकींना जेव्हा ते जसं चाक आपल्याला सांभाळून घेतं नाही का, आणि प्रवास सुखाचा होतो, तसा आयुष्यातल्या प्रवासामध्ये पण दोन्हीही चाकं ही आपली तशीच असली पाहिजे. एकमेकांना सांभाळून घेणारी, एकमेकांना सावरून घेणारी, एकमेकांची दुःखसुखही मैत्रिणीसारखं शेअर करून घेणारी, आणि सुखात म्हणा दुःखात म्हणा तशीच साथ देणारी, अशी ही मला वाटतात ही सासू सुनेची पण ही दोन चाकं खूप महत्त्वाची आहेत आपल्या संसारामध्ये. आमटीची तर्री आली, बघितली का. नवीन मसाल्याची कमाल बरं का. हा काळा मसाला, आणि या काळ्या मसाला टाकलाय मी आत्ता नवीन बनवलेला आपला, आणि कशी तर्री आली ती बघा. आमटी केली आज, मस्त अशी तर्री आली. पाहिलं कसा काळा मसाला झालाय तो. आज शुभारंभ केला आणि बघा कसा मस्त झालाय की नाही काळा मसाला. म्हणजे आमटी आता खाल्ल्यावर तर कळेल, पण खाण्याआधी बघून पण बघा किती सुंदर असं हे झालंय, आणि छान रंग पण बघा त्याचा किती सुंदर आहे. हो, मिसळ पण छानच होईल, मस्त आहे ना. मस्त. कधी सुख पण म्हणजे म्हणतात ना की दुःख असावं नाही का, म्हणजे मग देवाची आठवण राहते. तसं सुखदुःखाची ही सावली तर ऊन सावली चालूच असते. तसं या नात्यामध्ये, प्रत्येक नात्यामध्ये म्हणा, याच नात्यात असं नाही, प्रत्येक नात्यामध्ये सुखदुःख अशी चालूच असतात. पण जेव्हा सासूने समजून घेतलं, सुनेने समजून घेतलं, तर खूप परिवार आहे ना सुखी राहू शकतो. कारण काही मतभेद असतात, तर मतभेदांमध्ये जर त्यामध्ये क्लिअरिटी, जसं मी पार्लरमध्ये पण आहे ना, मुलगी जर कामाला लागली, जॉबला तिला मुलीला ठेवायचं असेल, तर मग मी तिला तेच म्हणायची की आपल्यामध्ये क्लिअरिटी असली पाहिजे दोघींमध्ये. कारण येणारं क्लायंट काही पण सांगतं नाही का, की काय मग कसं काय, तर मग तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक क्लिअरनेस असला पाहिजे, क्लिअरिटी असली पाहिजे की मॅडम त्या असं बोलत होते, किंवा मी पण असं काही बोलली पाहिजे वगैरे वगैरे. कोणाचं ऐकून नाही घेतलं पाहिजे, की कोणी वाईट पण सांगतं, कोणी चांगलं पण सांगतं, तर ते शेअरिंग झालं पाहिजे. तसंच हे तर नातं आहे आपलं. या नात्यामध्ये तर अजून क्लॅरिटी असली पाहिजे की म्हणजे मग मतभेद होत नाही, असं मला तरी वाटतं. कारण आपण समजून घेतलं पाहिजे का असं झालं तर असं का झालं, सासू रुसली तर का रुसली, अरे सासू बोलली तर का बोलली. आणि आपली आई जेव्हा आपलं काही चुकतं तेव्हा आपल्याला सांगते नाही का, असं नाही असं करायचं, तुला कळलं नाही का वगैरे वगैरे. तर तिचं काय त्यामध्ये हे असतो का, तिला हेच वाटत असतं की आपली मुलगी परिपक्व व्हावी, हुशार व्हावी, आणि तिला कोणी नावं नाही ठेवावं. तसंच प्रत्येक सासूमध्ये पण आईच आहे ना, ती मुलाची आई आहे ना, तिलाही वाटतं की जी मुलगी आहे, माझी सून आहे,
तर तिला पण कोणी काही म्हटलं नाही पाहिजे. असं कोणी जेव्हा मैत्रिणी आल्या तर म्हटलं पाहिजे, अरे वा तुझी सून खूपच छान आहे बरं का. आणि सुनेच्या मैत्रिणी आल्या तर सुनेच्या मैत्रिणींनी म्हटलं पाहिजे की अरे वा तुझी सासू छान आहे. तर असं हे आहे ना, त्यामुळे क्लिअरिटी असली पाहिजे. जरी कधीतरी आपण ओघामध्ये आपण बायका आहोत तर ओघामध्ये आपण काहीतरी गोष्टी बोलून जातो नाही का. कधीतरी बोलतोच ना आपण, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं. बरं मग सुनेलाही आपण मग सुने पण मग सांगते मग आम्ही कॉलेजमध्ये असं करायचो, आम्ही मैत्रिणी असं करायचो. तर तिचंही ऐकून घेतलं पाहिजे आणि सुनेने पण आपल्या मम्मीचं म्हणजे सासूचं ऐकून घेतलं पाहिजे की हां अच्छा असं होतं का मम्मी, असं होतं का असं. तर त्यामुळे काय होतं ना, एकमेकींचे मग प्रशंसा कोण आहे, कारण त्याच जवळ असतात ना. जेव्हा ह्या संसारामध्ये पुरुष तर आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात, तर तेव्हा स्वयंपाकघर बाकीच्या सगळ्या कामामध्ये ह्या दोन चाकांचं खूप महत्त्व असतं. मग ही दोन चाकं जर रुसलेली फुगलेली असली तर गाडी कशी चालेल नाही का. त्यामुळे ही दोन चाकं पण हसत मस्त त्यात हवा भरलेली असली पाहिजे, नायट्रोजनची नायट्रोजनची नाही तर साधी हवा भरलेली छान असली ना, मग ही टायर आहे ना कधी पंक्चर नाही होत. आणि छान मग त्याची काळजी एकमेकांनी घेतली तर ते पंक्चर होणारच नाही. आणि झाले तरी छान त्यात परत हवा भरून पुढे आयुष्याची दोरी पुढे पुढे अगदी चालत गेली पाहिजे. बाकी तर आयुष्य आहे, दोन भांडी आहेत तर ती दोन भांडी कधीतरी खटखट 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 खट करणारच, कारण त्यांचा तो गुणधर्मच आहे नाही का. आणि प्रेमातूनच नुसतं नाटक करून काय फायदा आहे ना. ह्या अशा आपण बोलण्यामधूनच आपलं प्रेम व्यक्त होत असतं असं मला वाटतं नाही का. होरपळलेल्याच असतात की नाही. मुलगी नवीन घरी येते तेव्हा तिला वाटतं बाई, आणि लोकांनी सांगितलेलं असतं ना सासू म्हणजे ॲटॉम बॉम्ब काय वगैरे असं सांगितलेलं असतं. बरं सासूला सांगितलेलं असतं बाई मुली बरोबर नाही, आजकालच्या मुली अशा आणि मुली तशा. त्यामुळे त्या बाहेरच्या यांना न हे करता आपण आपल्याला काय करायचं आहे हा विचार करून तसं तसं हँडल करावं प्रत्येक गृहिणीने. आणि मला तरी वाटतं की प्रत्येक गृहिणी हे हँडल करते. एखाद्या ऑफिसच्या वर नाही का, ऑफिसमध्ये कसं असतं तसं घरामध्ये बायकाही असं खूप काही प्रकार हँडल करतात. म्हणून तर घरपरिवार चांगला राहतो ना, आणि घरपरिवारातल्या लोक खुश राहतात. कारण किचनमधून खूप छान सुगंध आला की जसं पुरुषांना वाटतं वा वा आज काही मेजवानी आहे, आज खूप छान भाजी आहे, तसं घरामध्ये आल्या आल्या घरातलं वातावरण छान असेल ना तर पुरुष आनंदित होतो. त्यामुळे आपोआपच आपलं घर प्रसन्न राहतं. त्यामुळे हे आपल्याला आईने शिकवलेलं असतं, पण आपण त्यामध्ये पडलो की आपल्याला आपोआपच आपण शिकत असतो नाही का. पुरणपोळी बनवताना जसं हे पुरण याच्या पिठामध्ये आपण भरतो, तर मला तर असं वाटतं हेच सासू सुनेंचं असलं पाहिजे की ह्या पिठात जरी भरलं तेव्हा बनवताना काय होतं ती एकजीव होतात. आणि पोळी खाताना सगळे घरातले कसे घरपरिवारातले समाधानी होतात, तृप्त होतात, खुश होतात. तशी ही पुरणपोळीमधले जेव्हा आपण पुरण भरतो तसे हे एकजीव होतात. तसं हे नातं एकजीव व्हावं असं मला वाटतं. आज काय माहिती का, आज म्हणजे सासूबाईंचं ना महिना आहे. मग आम्ही त्या दिवशी सुवासिनींना पुरणपोळ्या केल्या होत्या ना, म्हणून आज खास बेत त्यांच्यासाठी पण केला. का त्यांच्यासाठी पण मग त्यांना त्या जीव घालायला येतात ना, बाई येते ना त्या, तर त्यांना पण आम्ही पुरणपोळी बनवतोय. म्हणून आज हा घाट पुरणपोळीचा. मग पुरणपोळी फुगली आपली, मग खुश नाही. पुरणपोळ्याच राहिल्यात, आता त्या येतीलच. आता त्यांची एकादशी द्वादशीला उपवास सोडायला त्या इथंच येतात आपल्याकडे. त्यामुळे खास आज त्यांच्यासाठी पण हा बेत की त्या दिवशी बनवल्या होत्या ना पुरणपोळ्या, सवासनींना भजन होतं त्या दिवशी, म्हणून आज त्यांना पण पुरणपोळ्या केल्या. आता पुरणपोळ्यांची बहारच आहे. आता चैत्र पौर्णिमेला पण पुरणपोळ्या कराव्या लागतील नाही का. तर मोनिका काय करते, बरोबर बघून घेते सगळं आणि मग बरोबर करते सगळं. मग असं हे नाही, आणि मी पण असं हे करत नाही की दोन्हीकडून असतं नाही का.
तर मग ती पण सगळं बघून घेते आणि बरोबर करते ती सगळं. आता भाकरी तर यायला लागली की नाही तिला, आणि बाकीचं पण पदार्थ ना ती खूप छान असं करून घेते, की तिला जमतात पण. आणि मग ती बघून घेते पहिल्यांदा, ती असं हे करत नाही की काय म्हणजे ते असं बघून घेते की कसं करतायत मम्मी, काय घेतलं होतं. आणि मी तिला, आपण आता रेसिपी दुसऱ्यांना शिकवतोय तर माझ्या सुनेला तर शिकवलीच पाहिजे की नाही. मग तिला सांगितलं की ती बरोबर तसं सगळं करून घेते. त्यामुळे नैवेद्य पहिला देवाला नैवेद्य वाढून घे बरं. चला हे घे नैवेद्याला लाव आणि बाहेर पण एक अशी देते तुला छोटी करून, ती लाव. ती थोडंसं होतंच नाही का, कारण काय आपण सेम नसतो. ती वेगळ्या ह्याच्या घरातून आलेली असते, आपण वेगळं असतो, तर काय वेगळे मतभेद तर थोडेसे होतात. पण त्यामुळे मनावर न घेता जसं आई बोलते तसं समजून घेतलं सुनेने पण, तर मग काहीच हरकत नाही. आणि समजून घ्यायचे आणि लगेच तडकाफडकी निर्णय घेतले तर कुठल्याही याच्या नात्यामध्ये फरकच पडतो नाही का. म्हणून थोडंसं त्याला वेळ दिला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि मग ते नातं पुढे फुलतं नाही का. एखादं झाड आहे, ते झाड आपण दुसऱ्या मातीतून आणतो आणि दुसऱ्या मातीतून आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये ते रोपटं लावतो, तर थोडा फरक पडतोच ना. ते लगेच काय बहरत नाही, ते हळूहळू बहरतं. म्हणून तो विचार करूनच आपण त्याला बहरायला खत पाणी घालत त्याला पुढे पुढे त्याला न्यायचं असतं. हेच तर आपण सगळ्या गृहिणी करत असतो नाही का. आपल्याकडे बघा, मोठे मोठे ऑफिस सांभाळण्याची जशी जबाबदारी प्रत्येकावर असते पुरुषांवर, तसं आपल्या स्त्रियांवर ही पण जबाबदारी आहे की नाही सांभाळण्याची. मग पहा बरं, आपण किती मोठं काम करत असतो आपली ही घराची फॅक्टरी सांभाळण्यासाठी. असं वाटतंय की नाही तुम्हाला पण? तर नक्की लाईक करा, शेअर करा, की काय वाटतंय तुम्हाला. माझे विचाराशी तुम्ही सहमत आहात ना, तर मग नक्की लाईक करा.